नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर। नर्मदा पुराण मराठी अनुवाद आदरणीय शोभा वामन जोशी प्रसाद प्रकाशन लिखित। हे मराठी अभिवाचन श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिर जिलेरी घाट जबलपूर येथे मी संदीप प्रकाश परांजपे आपल्या चातुर्मास करण्याच्या अवधीमध्ये हे वाचन नर्मदा मैया करून घेत आहे माझ्याकडनं। आज अध्याय 55वा आणि दिवस 10वा दिवस 10वे पुष्प आज आहे। हे पुष्प सुरू करणे अगोदर नर्मदाष्टकाचा पाठ करूया। सबिंदु सिंधु शुष्कलतरंगभंगरंजितं द्विषस्सु पापजात जातकारिवारि संयुतं ऋतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे त्वदम्बुलीनदीनमीन दिव्यसम्प्रदायकं कलोमलोदभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्छनक्रचक्र चक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे महागभीरनीरपूरपापदूतभूतल धनस्समस्तपातकारि दारितापदाचलं जगल्लये मामये मृकुण्डसूनु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे गतं तथैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डसूनु शानकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवादि जन्मजं भवादि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीरपक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे सनत्कुमारनाचिकेत कश्यपात्रिषट्पदे धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदे रवीन्दुरन्ति देवदेवराजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं ततस्तु जीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकं विरञ्च विष्णुशङ्कर स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डितेश नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्यते अदुर्लभं मनीषधाम गौरवं पुनर्भवानरानने विलोकयन्ति रौरवं त्वदीयपानवे विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर। अध्याय 50वा।
काशीराज मोक्षवर्णन. नमो नर्मदाय. ओम नमो नर्मदाय. उत्तानपादुवाच माहात्म्यं तीर्थगं दृष्ट्वा चित्रसेनो नरेश्वरः किं चकारक्वं वा वासं किमारो बभूवः. उत्तानपादाने विचारले, राजा चित्रसेनने शूलभेद तीर्थाचे महात्म्य पाहून काय केले, कुठे निवास केला, तसेच काय भोजन केले. श्री शंकर बदले, श्रेष्ठ राजा, त्या राजा चित्रसेनने भृगुतुंग पर्वतावर चढून ईशान्य दिशेचा आश्रय घेऊन तेथील कुंडात खूप तपश्चर्या केली. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री महेश्वर आदी सर्व देवांचे हृदयी ध्यान करून त्यांनी जेव्हा स्वतःला वरून खाली फेकले तेव्हा श्री रुद्राने चित्रसेन राजांना हाताने पकडवून समजावून सांगितले, ईश्वर बदले महाराज, तुम्ही अवेळी व्यर्थ देहत्याग करू नका. अजून तरी तुम्ही तरुण आहात. तुमचे मरणे संयुक्तिक नाही. तुम्ही त्वरित स्वस्थानी जावे. इच्छेनुसार भोग भोगत तुम्ही स्वर्गात दुसऱ्या इंद्राप्रमाणे निष्कंटक राज्य करा. चित्रसेनाने व्यक्त केले, मला न राज्याची इच्छा, ना पुत्र बांधव, पत्नी, कोशागर, हत्ती, घोडे आदीची इच्छा. श्री महादेव, मला सोडा. माझ्या कार्यात विघ्न आणू नका. आपल्या कृपाप्रसादाने मला आजच स्वर्गप्राप्ती होईल. ईश्वर बदले, ज्याच्या समोर साक्षात श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री शंभू महादेव आहेत, त्याला स्वर्ग मिळवून काय साधायचे आहे? तो तिथं जाऊन काय करेल? आम्ही तिन्ही देव प्रसन्न आहोत. महाराज, उत्तम वर मागा. खरोखरच जशी इच्छा असेल तसे निश्चितच मिळेल. चित्रसेनाने सांगितले, जर माझ्यावर श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश्वर हे तिन्ही देव प्रसन्न आहेत तर आजपासून आपण इथेच निवास करावा. ज्याप्रमाणे गया क्षेत्र आपण पुण्यक्षेत्र बनवले त्याचप्रमाणे शूलभेद तीर्थही पावन करा. जिथे जिथे तिन्ही देवांचा निवास आहे तिथे तिथे मीही राहावे आणि सर्व गणांमध्ये मला स्वामित्व प्राप्त व्हावे. ईश्वर बदले राजा, आजपासून शूलभेद तीर्थात आम्ही राहू. तिन्ही देव त्रिकाळ सूक्ष्म रूपात इथे निवास करू. तुम्ही निश्चितच नंदी नावाचा गणाधीश व्हाल. माझ्याजवळ तुमची प्रथम पूजा होईल. त्या अस्थींचे विसर्जन केल्यामुळे दीर्घतपा मुनी कुटुंबासहित विमानात बसून स्वर्गात गेले. तसेच तुम्ही पण तसेच करा. राजा या प्रकारे चित्रसेन महाराजांना वर देऊन कुंडाच्या ऊर्ध्व भागात दक्षिणेकडे ते तिन्ही देव स्थित झाले. लोक एकमेकांना सांगतात, हे तीर्थ खूप श्रेष्ठ आहे. जसे गयाशीर पुण्यरूप सांगितले जाते तसेच रेवा तटावर शूलभेद तीर्थ निसंशय अतिपुण्यक्षेत्र आहे. ईश्वर बदले, हे तीर्थ गयाशीर तीर्थाप्रमाणे पुण्यतीर्थ आहे. इथे एकदा पिंडदान व जलदान केल्याने मनुष्य निर्मळ होतो. राजा, एक गयाशीर तीर्थ सोडले तर सर्व तीर्थ शूलभेद तीर्थाच्या तुलनेत 1/16 सुद्धा नाही. कुंड दक्षिणोत्तर 10 हस्त परिमित आहे. तसेच पूर्व पश्चिम 21 हस्त आहे. पिंडदान आदी कर्मात या प्रमाणाचे ते तीर्थ आहे. अधर्मपरायण इथे दान देऊ शकत नाही. श्री विष्णू पितारूप, श्री ब्रह्मदेव पितामह रूप आणि श्री रुद्रदेव प्रपितामह रूपात तिथे 3 पुरुष असे स्थित आहेत. हे राजा, आमचे पुत्रपौत्र आधी केव्हा हे तीर्थ पाहतील आणि केव्हा आम्हाला तारतील अशी पितृगण पुत्रपौत्रांची सतत प्रतीक्षा करतात. शूलभेद तीर्थात स्नान करून श्री शंकराचे दर्शन करणारा 7 जन्मपर्यंत अपुत्र, निर्धन व रोगी होत नाही. त्या पित्याच्या कुळातील 21 पिढ्या, मातृकुळाच्या 21 पिढ्या तसेच पत्नीच्या कुळातील 10 पिढ्या तारतो. राजा, शूलभेद वनात भाज्या, मुळे, फळे सुद्धा असल्यास त्याचे एका जरी ब्राह्मणाला भोजन दिले तर करोड ब्राह्मणांचे भोजन संपन्न होते. जो पंचस्थानी श्राद्ध करतो तो प्रेतभूतरूपी सर्व कुळांना तारतो. ब्राह्मण व देवाच्या कृपेने तसेच पितृगणाच्या प्रसादाने जो सर्वांचा उद्धार करतो. श्रद्धेने पितृनिमित्त दान करणारा तिथे श्री महेश्वरांचे वास्तव्य असते. तसेच तो तिथेच निवास करतो. आत्महत्या करणारा, गोब्राह्मणांची हत्या करणारा, दात असलेले सिंह, व्याघ्र आदी जीवांद्वारा जलात बुडून अथवा वीज पडून एखाद्याला मृत्यू आलेला, तसेच ज्याचा अग्निसंस्कार अशोच्य व उदकदान न देता होतो अशा पितरांच्या निमित्ताने
जो त्या तीर्थात भक्तिपूर्वक श्राद्ध करतो त्याला निसंशय 1 युगापर्यंत मोक्ष मिळतो. हे राजा, अज्ञानाने वा बालभावाने पाप झाल्यास केवळ स्नानानेच ते पुण्य प्राप्त नष्ट होते. स्नानानेच ते पाप संपूर्ण नष्ट होते. ज्या प्रकारे धोब्याने धुतलेले वस्त्र शुद्ध होते त्या प्रकारे पापी त्या तीर्थात स्नान करून निर्मळ होतो. जो या तीर्थात विधिपूर्वक संन्यास ग्रहण करतो तो श्री महादेवाचे ध्यान नित्य ध्यान करत परमपद प्राप्त करतो. तो इच्छेनुसार शिवलोकात विहार करून शुभकुळात जन्म घेऊन वेदवेदांग तत्वाचा ज्ञाता होतो. तो रूपवान भाग्यशाली सर्व व्याधी वर्जित धर्माचरणयुक्त राजा व राजपुत्र होतो. राजा, तुला मी या तीर्थफलाबद्दल कथन केले, जे ऐकल्यावर मानव सर्व पापातून मुक्त होतो. जो हे आख्यान ब्राह्मण आदींना समोर ठेवून पठण करतो किंवा श्राद्ध अथवा देवमंदिरात अमावस्या पौर्णिमेला पठण करतो त्याच्यावर देवगण पितृगणांसह मानवही प्रसन्न होतो. याचे पठण करणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होते. जो या तीर्थाचे महात्म्य लिहून ब्राह्मणाला देतो त्याला पूर्वजन्माचे स्मरण होऊन इष्टफलप्राप्ती होते आणि तो उदंडकाल रुद्रलोकात निवास करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील काशीराज मोक्षवर्णन नावाचा 50वा अध्याय येथे संपूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 51वा, अध्याय 56वा, गंगावतरण. व्याध वाक्योपदेश, कथनपूर्वक दानादी फलवर्णन. ओम नमो नर्मदाय. उत्तानपादुवाच अन्यच्च श्रोतुमिच्छामि केन गंगावतरिता रुद्रशीर्षे स्थिता देवी पुण्या कथाभ्यांगता. उत्तानपादाने सांगितले, मी अजून काही ऐकू इच्छितो. गंगावतरण कोणाद्वारे झाले? रुद्रशीर्षात स्थित पुण्यशालिनी गंगादेवी इथे कशी आली? जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर पुण्यदेवशिलेचेही महात्म्य मला सांगावे. भगवान शंकर बदले ज्याप्रमाणे देवांद्वारा लोकहितार्थ परमश्रेष्ठ गंगावतरण झाले ते तू सर्व एकाग्रचित्ताने ऐक. राजा, दक्षिण दिशेला विंध्य पर्वत आहे. एकदा सर्व देव त्या पर्वत शिखरावर उपस्थित होते. तिथं जगन्नाथ देवादिदेव जगद्गुरू श्री शंभू महादेवाची पूजा करून ब्रह्मदेव आदी देवांनी श्री गंगेला आवाहन केले आणि प्रार्थना केली, हे भगवान, जटामध्ये स्थित गंगा आपण पृथ्वीवर सोडा. तेव्हा श्री रुद्रदेवाने प्रकाशमान भगवती गंगेला शिरावरून पृथ्वीवर सोडले. त्या स्थानी महापुण्यदायिनी गंगा देवांद्वारा स्वतः उत्पन्न झाली. त्यामुळे पृथ्वीवर मानवाच्या कल्याणार्थ ती देवनदी झाली. जे तिच्या तटावर निवास करतात, भक्तिभावाने स्नान करतात, नित्य तिचे जलपान करतात ते यमलोकात जात नाही. जिथे ती शूलवेद कुंडात उतरली आहे त्या देवनदीच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख सरस्वती नदी आहे. दक्षिण दिशेला अतिश्रेष्ठ शूलभेद तीर्थ आहे. तिथे स्वतः भगवानद्वारा रचित पुण्यशालिनी देवशिला आहे. जो तिथे स्नान करून भक्तिपूर्वक पितृदेवांना तर्पण करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत राहतात व जो भक्तिपूर्वक स्नान करून ब्राह्मणांना भोजन देतो, दिलेल्या थोड्या अन्नानेही तो जो त्यांना तृप्त करतो त्याच्या पुण्याचा अंत नाही. उत्तानपादने विचारले, पृथ्वीवर कोणत्या दानांना श्रेष्ठ मानले आहे? जी दाने सत्पात्री दिल्यानंतर मानव सर्व पापमुक्त होतो. देवशिला महात्म आणि तेथील स्नानदानादी उत्तम फळ तसेच व्रत उपवास नियमांचे जे फळ मिळते ते आपण मला सांगा. ईश्वर बदले, राजा, पूर्वी महापराक्रमी महाबलवान मंडलाधिपती चेदीनाथ वीरसेन प्रसिद्ध राजा होते. त्यांच्या राज्यात कोणी शत्रू नव्हता. व्याधी, चोर व अधर्माचा तेथे सर्वदा अभाव होता. ब्रह्माचाच सर्वत्र प्रसार होता. पत्नी व अनेक पुत्रांसहित राजा सदा प्रसन्न राहत होते. त्या राजाची पार्वती समान सुंदर कन्या होती. माता पिता तसेच बंधुजनांना ती इष्ट होती. तिचा वैवाहिक कर्मकाळ आल्यावर तो विधिपूर्वक संपन्न झाला. त्यानंतर चेंदीनाथ वीरसेन 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या यज्ञात स्थित झाले. त्यावेळी कन्येचा पती मरण पावला. त्या निजकन्येला विधवा पाहून राजाला अतिशय दुःख झाले. ते
दुःखग्रस्त स्वपत्नीला म्हणाले, प्रिये, जीवनभराकरता हे अत्यंत दुस्सह दुःख झाले आहे. रूप यवन संपन्न हिचे रक्षण करणे शक्य नाही. या अवस्थेत कधी कुळ दोषित करू नये. या कन्येचे रक्षण कसे करावे? भानुमतीच्या रक्षणार्थ काहीही उपाय नाही. मातापित्यांना परस्पर व्याप करताना ऐकून त्या भानुमती कन्येने व्यक्त केले, तात, तुमच्यासमोर काही बोलताना मला लाज वाटत नाही. हे सत्य आहे. माझ्या बाबतीत काही दोषोत्पत्ती होणार नाही. तात, मी आजपासून केशरचनाच करणार नाही. तुमच्या घरी मोठ्या वस्त्राचा अर्धा तुकडा धारण करीन. पुराणविहित व्रतपालन करीन. स्वशरीराचे शोषण करून मी जनार्दनाला प्रसन्न करीन. जर तुम्ही अनुमती दिली तर माझ्या बुद्धीनुसार ते योग्य आहे. भानुमतीचे वचन मत ऐकून राजा अति प्रसन्न झाले. तीर्थयात्रेच्या उद्देशाने भरपूर संपत्ती देऊन वृद्ध पुरुषांना तिच्या रक्षणार्थ नियुक्त करून तसेच हत्यारबंद पुरुषांनाही नेमून पुरोहितांसह अन्य ब्राह्मण शिवाय दासदासी व रक्षणास समर्थ पायदळाने अर्जुन राजांनी तिला जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर हे राजा पित्याच्या मतानुसार ती गंगा तटावर गेली. गंगेच्या दोन्ही तटावर स्नान करून गंधमालादी भूषणांनी श्रेष्ठ ब्राह्मणांची पूजा करून 12 वर्षापर्यंत गंगा तटावरच ती राहिली. राजा त्यानंतर गंगा तट सोडून ती दक्षिण दिशेकडे गेली. तिथे महानदी रेवा आहे. तिथेच ती मंत्र्यांसह पोचली. 5 वर्ष ती ओंकार क्षेत्री व अमरकंटकला राहिली. उत्तर दक्षिण तीर्थात भ्रमण करत ती एका तीर्थाहून दुसऱ्या तीर्थाला पोचली. तीर्थात पुन्हा पुन्हा स्नान करून आळस सोडून भक्तिपूर्वक ब्राह्मणांची पूजा करून देवनदी संगमात पश्चिम दिशेला गेल्यावर मुनिसमूहाने पूर्ण असा तिने पुण्याश्रम पाहिला. ऋषीमुनींना पाहून प्रणाम करून तिने विनवले, महाभाग, या तीर्थाचे नाव व महात्म्य काय आहे ते मला कृपा करून सांगा. ऋषींनी सांगितले, हे चक्रतीर्थ प्रसिद्ध आहे. पूर्वी प्रसन्न होऊन त्रिशूलधारी महेश्वराने श्री विष्णूला चक्र दिले होते. जो या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करतो त्याचे निस्संदेह संसारात पुन्हा आगमन होत नाही. हे तपस्विनी, दुसऱ्या दिवशी तू त्रिशूलभेद तीर्थास जावे. तिथे जाऊन पूर्वोक्त विधानानुसार विधिपूर्वक स्नान करणे उचित आहे. असे केल्याने मानव 3 जन्माच्या पापातून मुक्त होतो. केवळ तीळयुक्त 3 योंजळ जलाने पितृगणांना तर्पण केल्यास ते 12 वर्ष तृप्त राहतात. अधर्मपूर्वक व्याज घेणारे आणि वेदादी ज्ञानरहित व नित्य ब्राह्मण कर्म न करणाऱ्या ब्राह्मणांद्वारा श्राद्ध करीत नाही. धर्मनिष्ठ ब्राह्मणांच्या सान्निध्यात श्राद्ध केल्यास पितृगणांना दिलेले दान अक्षय होते. 3ऱ्या दिवशी शुभ देवशिलेला जावे. आधी देवांद्वारा उत्पन्न केली गेलेली पुण्यदायिनी गंगा तिथे दिसते. तिथेही स्नान करून ती निश्चित जल द्यायला पाहिजे. तिथे 1 वेळा पिंडदान केल्याने मानव ब्रह्मत्तेतून मुक्त होतो. दोन्ही पक्षातील एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे. पुराणातील कथा ऐकाव्या. धूपदीप आदीने भगवान विष्णूंची पूजा करावी. प्रातःकाली ब्राह्मण भोजन द्यावे व यथाशक्ती दान करावे. 4थ्या दिवशी पुन्हा जिथे पूर्वाभिमुख सरस्वती आहे तिथे जावे. ही सरस्वती मानवाला पवित्र करण्यासाठी ब्रह्मदेहातून निघाली आहे. त्यात भक्तीने स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करावे. विधिपूर्वक श्राद्ध करून विद्वान सदाचारी ब्राह्मणाला भोजन द्यावे, ज्यामुळे पितृगण 12 वर्षापर्यंत तृप्त राहतात. हे स्थान सर्व देवमय व सर्व तीर्थमय आहे. करोडो देव तसेच कोटिलिंगयुक्त अत्युत्तम स्थान आहे. जो इथे स्नान करून जितेंद्रिय व पवित्र होऊन त्रिरात्र व्रत करतो, तिथे 1 पक्षमास अथवा 6 मास वा 1 वर्ष निवास करतो, त्याचा जन्म पुन्हा मनुष्यलोकात होत नाही. तो स्वर्गात निवास करतो. जो नियमांचे पालन करून तिथे राहतो तो 3 जन्माच्या पातकातून मुक्त होतो. पुरुषाविना जी शुचिव्रता स्त्री 12 वर्षापर्यंत तिथे निवास करते, ती अक्षरकाळ रुद्रलोकात निवास करते. मुनींचे वचन ऐकून राजा वीरसेनाची कन्या अतिशय आनंदित होऊन तिथे गेले. त्यानंतर त्या तीर्थात स्नान करून रात्रंदिवस सतर्क राहून ती राजकन्या तीर्थाचा प्रभाव पाहून पुन्हा म्हणाली, पुरोहितांसहित ब्राह्मण, आज तुम्ही माझे बोलणे ऐका. असे स्थान मी जीवनाच्या अंतापर्यंत सोडणार नाही. माझ्या मातापित्यांना तुम्ही सांगा की त्यांची कन्या शूलभेद तीर्थात नियमसहित व्रतपालनामध्ये तत्पर आहे. राजा हे सांगून ती भानुमती तिथे राहू लागली.
एक एक दिवसाचा उपवास करत ती महिनाभर उपवास करीत असे. देवशिलात राहून ती नित्य श्री विष्णूंचे चिंतन करीत होती आणि रात्रंदिवस धूप दीपकासह चंदन प्रज्वलित करीत होती. हातपाय धुवून ती स्वतः ब्राह्मण भोजन घालत होती. अशा प्रकारे ती व्रतधारी राजकुमारी 12 वर्ष तिथे राहिली. ईश्वर बदले, हे राजा, देवशिलाचे अजून महात्म्य श्रवण कर. हे महाभाग, हा पुरातन इतिहास आहे. एक दुष्काळग्रस्त वंचर शबर व्याध पत्नीसहित मांसासाठी वनात गेला. तिथे त्यांनी ना पशुपक्षी पाहिले ना फळे प्राप्त केली. केवळ कमळाच्या ताटिकाने शोभित एक सरोवर पाहिले. ते सरोवर पाहून शबरीने विचारले, तुम्ही आहार सिद्धीसाठी दिव्य कमळे घ्या. इथे शूलभेद देवाच्या पूजनासाठी या पुष्पांचा विक्रय होईल. कारण इथे शूलभेद तीर्थात धर्मशील लोक राहतात. पत्नीचे वचन ऐकून व्याध्याने कमळपुष्पे घेतली. तटावरून बाजूला गेल्यावर समोरच एक श्रीवृक्ष त्यांना दिसला. त्यांनी खूप पिकलेली बेलफळे घेऊन ते शूलभेद तीर्थाला पोचले. तिथे त्यांनी खूप लोकांना पाहिले. चैत्र महिन्यातील शुक्लपक्ष एकादशीला बालक, वृद्ध व स्त्रियाही तिथे आहार घेत नव्हत्या. तिथं देवशिलाच्या वर वस्त्रांनी चौफेर धरलेला, रंगबिरंगी मालांनी सुशोभित केलेला दिव्य मंडप त्यांनी पाहिला. व्रतधारी नियमांचे पालन करणारे आश्रमवासी ऋषीसुद्धा तिथे आले. ते सर्व अग्निहोत्री होते. नृपश्रेष्ठ मुनिगणांनी गजबजलेल्या देवनदीच्या रमणीय तटावर येणाऱ्या लोकांना मार्ग मिळत नव्हता. तिथे अनेक लोकांना पाहून शबर व्याध्याने पत्नीला सांगितले, तू तिथे जाऊन कोणालाही विचार की आज स्नानाचे काय कारण आहे. आज कोणता पर्व आहे. सूर्यचंद्रग्रहण तर नाही ना. अयन तिथी किंवा अक्षय तृतीया आहे का. तेव्हा शबरी पतीच्या सांगण्यावरून तिथं गेली. समोरच एका स्त्रीला पाहून उत्तम कमलपुष्प देऊन तिने विचारले, हे कल्याणकारी, आज इथे कोणती तिथी आहे, कोणता उत्सव आहे ते मला सांगा. हे लोक स्नान का करतात आहे, त्यांच्या स्नानाचे काय कारण आहे. त्या स्त्रीने उत्तर दिले, आज सर्व पापनाशिनी पुण्य एकादशी आहे. एकदा तरी हे व्रत घेतले तरी ती स्त्री स्वर्गात जाते. हे राजश्रेष्ठ, त्या स्त्रीचे वचन ऐकून शांतपणे परत येऊन तिने शबर व्याधाला सांगितले, आज बालवृद्धांनी करावयाची पुण्यदायिनी एकादशी आहे. आज सर्व पापनाशिनी मदनेकादशी आहे तिथी आहे. इथं श्रेष्ठ सुंदर राजकन्या नियमाचे पालन करणारी असल्याचे ऐकले आहे. ती नियत आहारवाली व्रतधारी भानुमती नावाची पतिव्रता आहे. त्रैलोक्यात त्या राजकुमारीसम कोणी प्रसिद्ध नाही. पृथ्वीवर अवतरून ती सुंदरी दृष्टगोचर होत आहे. पत्नीचे म्हणणे ऐकून शबर व्याधाने सुचवले, यथालाप तू कमळ देऊन भोजन कर. मला बुद्धी झाली आहे की मी आज भोजन करू नये. प्रिये, माझ्या पापबुद्धीमुळे मी कधी पुण्यार्जन केले नाही. शबरीने व्यक्त केले, मी सुद्धा कोणत्याही दिवशी तुमच्या आधी भोजन केले नाही. तुमच्या भोजनातील उर्वरित अन्नच मी सेवन केले आहे. पत्नीचा निश्चय ऐकून तो स्नान करावयास गेला. अर्ध उत्तरीय वस्त्राने स्नान करून भक्तिभावाने सर्व देवांना नमस्कार केल्यावर तो देवशिलाकडे गेला. शंकित होऊन त्याने जनार्दनाला नमस्कार केला. शबरीने त्या स्त्रीला 2 कमळे दिली आणि ती राणीला म्हणाली. तिने ती राणीला दिली. ती फुले पाहून राणीने दासीला विचारले, तुला ही फुले कुठे मिळाली ते मला सांग. तू तिथे त्वरित जाऊन अजून कमळे घेऊन ये. अन्न व धान्यसुद्धा देऊन कमळे घेऊन ये. भानुमतीचे वचन ऐकून ती शबरीकडे गेली व म्हणाली, तू मला अजून बेलफळे व फुले दे. शबरीने आश्वासन दिले, मी तुला खूप फुलांसहित बेलफळे दे. मग त्या बदल्यात मला काही लाभ नको, मला काही इच्छा नाही, हे राणीला जाऊन सांग. त्या दासीने त्वरित जाऊन सर्व वृत्तांत राणीला निवेदन केला. शबरीचे म्हणणे तिने विस्तारपूर्वक सांगितले. दासीचे बोलणे ऐकून राणी स्वतः तिथे गेली. अतिप्रेमाने राणीने शबरीला म्हटले, तू मूल्य देऊन मला कमळे दे. शबरीने व्यक्त केले, मी कमल फुलांचे काही मूल्य इच्छित नाही. माझ्याकडून आपण वाटेल तितकी बेलफळे व फुले घ्या. विधीपूर्वक भगवान श्रीविष्णूची पूजा करा. राणी भानुमतीने स्पष्ट केले, यावेळी मी तुझी कमळे विनामूल्य घेणार नाही. बदल्यात 1 माप म्हणजे 16 द्रोण अन्नधान्य तुला देईन. तू ग्रहण कर. हवे तर 10-20 अथवा 30-40 यापेक्षाही अधिक 100 माप अन्न घे. दुष्काळरूप समुद्रही तू पार कर. धनरत्न सोने तुला जे योग्य वाटेल ते कमलप्राप्तीसाठी मी निसंशय तुला देईन. शबरीने अभिव्यक्त केले, हे देवी सुंदरांना, आज मी भगवंताला सोडून भोजनाची इच्छा करीत नाही. कल्याणी, देवकार्याशिवाय
माझी अजून काही इच्छा नाही. राणीने समजावले, तू अन्नधान्य सोडू नकोस, अन्नातच सर्व काही आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे अन्नधान्य तू घे. तपस्वी, महाभाग्यशाली, वनवासी महात्मा सर्व गृहस्थांच्या दारी सतर्क राहून अन्नाची याचना करतात. शबरीने स्पष्ट केले, मी आधीच काही घेण्यास नकार दिला आहे. राणी, सर्व काही सत्यात स्थिर आहे. सत्यामुळे सूर्य प्रकाशतो, सत्यामुळे अग्नी प्रज्वलित होतो, सत्यामुळे समुद्र मर्यादित राहतो, सत्यामुळे वायुदेव वाहतो, सत्यामुळे सत्य परिपक्व होते, सत्यामुळेच गाय दूध देते. हे संपूर्ण चराचर जगत सत्यामुळेच टिकून आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सत्याने सत्याचे पालन केले पाहिजे. देवकार्य सोडून माझी अन्य काही इच्छा नाही. राणी, आपण फुले घ्या आणि भगवान श्रीविष्णूंची पूजा करा. ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार सर्व कर्म केल्यास काही दोष लागत नाही. कुश, भाजी, दूध, गंध, अक्षत, दही, शय्या, आसन, भाजलेले धान्य व जलादी प्राप्त वस्तूंचा तिरस्कार करू नये. राणीने व्यक्त केले, उद्यान प्राप्त पुष्प, वनपुष्प, विकत घेतलेले पुष्प व दानात मिळालेले पुष्प अशी 4 प्रकारची पुष्पे आहेत. सर्वोत्तम पुष्प वनपुष्प, जे स्वतः आणले जात असते. बागेत मिळालेले पुष्प मध्यम श्रेणीचे असते. विकत घेतलेले पुष्प नीच श्रेणीचे मानले जाते. आणि जे पुष्प दानात प्राप्त होते, विद्वान त्याला निष्फल म्हणतात. तेव्हा राणी, ह्या फुलांनी भगवान विष्णूची भगवान विष्णूची पूजा करा. कोणताही बहाणा साधून आपण हिच्यावर नंतर उपकार करा, असे पुरोहिताने सांगितले. ईश्वर बदले शबरीने दिलेली कमळासहित बेलफळे घेऊन राणीने भगवान श्री विष्णूंची उत्तम पूजा केली. पुराणकथा श्रवण करून रात्री जागरण केले. तेव्हा शबर व्याधाने भार्या शबरीला विचारले, यथाशक्ती तेल घे. तेव्हा दीप प्रज्वलित करून त्या दोघांनी भगवानांची उत्तम पूजा करून भगवानांचे निरंतर चिंतन करत रात्री जागरण केले. त्यानंतर प्रातःकाळी स्नानासाठी लोकांना उत्सुक पाहून तो अतिप्रसन्न झाला. त्याने पाहिले की काही लोक शूलवेग तीर्थात स्नान करत आहेत, अन्य देवदवीत तर काही सरस्वतीत, अन्य मार्कंडेय कुंडात तर काही चक्रतीर्थात विधिपूर्वक स्नान करत आहेत. त्या सर्वांनी स्नानाने पवित्र होऊन देवशिलावर पवित्र प्रसन्नपूर्वक श्राद्ध केले. त्या लोकांना श्राद्ध करताना पाहून शबरव्याधानेही बेलफळाने पिंडदान केले. भानुमतीने निजपतीचे पिंडदान केले. शुद्ध सदाचारी पाखंडी आदी दोषरहित ब्राह्मणाला भोजन दिले. हविष्यन्न म्हणजे खीरपुरी, दही, साखर, मध, तूप, पायस तसेच शुद्ध अन्न सदाचारी ब्राह्मणांना भोजनार्थ देऊन राणीने विधिपूर्वक पादत्राणे, छत्र, शय्या, पाय, गाय, बैल आणि सुवर्णरत्नादी, धनादी आदी सर्व अनेकविध दान दिले. चक्रतीर्थात ज्याने कपिला गाय दिली, त्याने जणू पर्वतवनाश्रहित पृथ्वी दिली. उत्तानपादाने विनवले, देवेश, राजाला जे जे श्रेष्ठ दान म्हणून सांगितले आहे ते ते कृपा करून मला सांगावे. ईश्वर उदले, तीळदान करणारा सुंदर संतती, तर दीपदान करणारा उत्तम नेत्र प्राप्त करतो. भूमी देणारा स्वर्ग प्राप्त करतो. सुवर्णदान देणारा दीर्घायू प्राप्त करतो. घर देणारा रोगरहित होतो. स्वर्ग, रथ, गाडी, शय्या देणारा भार्या तसेच अभयप्रद ऐश्वर प्राप्त करतो. अन्नदाता शाश्वत सौख्य, ब्रह्मविद्या देणारा सनातन ब्रह्म प्राप्त करतो. जल, अन्न, पृथ्वी, वस्त्र, तीळ, सुवर्ण, तूप आदी सर्व दानात ब्रह्मज्ञान विशेष आहे. मनुष्य ज्या भावाने जे जे दान देतो ते फळ क्रमशः त्याला प्राप्त होते. राणीने दिलेले सर्व दान पाहून शबर पत्नीला म्हणाला, हे राजा, तू ऐक. प्रिये, वेदपारंगत ब्राह्मणाने पुराणाचे पठण केले. ते सर्व दानधर्माचे शुभफल मी ऐकते. स्नान, दान, व्रत आदींनी पूर्वजन्म संचित करून पाप नष्ट करून दुःखमुक्त होणारे शरीर सोडून मानव उत्तम गती प्राप्त करतो. कल्याणशीले, मी संसार भयग्रस्त झालो आहे. मी तुला सत्य सांगतो, अनेक वेळा मी पाप केलेले आहे. अनेक जीवांची हत्या केली. सदा पर्वत जाळले आहे. त्या पापाने मी जळत आहे. माझे दारिद्र्य हटत नाही. मी पापीने पूर्वी तीर्थस्नानही केले नाही. प्रिये, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. सदा मला दरिद्रच प्राप्त झाले. यास्तव तू आईच्या घरी जाऊन राहा. माझ्यावरील स्नेहभाव
सोडून दे. पर्वत शिखरावर जाऊन मी आता शरीर त्याग करू इच्छितो. शबरीने व्यक्त केले, मला मातापित्याशी काही कर्तव्य नाही आणि स्वजन बांधवाशी काही प्रयोजन नाही. प्राणनाथ, जी गती तुमची होईल तीच माझी होईल हे इष्ट आहे. स्त्रियांचा असा काही धर्मही नाही. पतीच्या शिवाय त्यांचे जीवनही नाही. धर्मशास्त्रानुसार स्त्री शरीरात अनेक प्रकारचे दोष एकीवात आहे. भोजेंद्र शबर तुम्ही पारणे करा, ज्यामुळे तुमचे व्रत नष्ट होणार नाही. जी तुमची इच्छा आहे ती श्री विष्णूच्या उपदेशाने करा. पत्नीचे वचन ऐकून तो शबर अतिप्रसन्न झाला. बेलफळ घेऊन त्वरित होम करून सर्व देवांना प्रणाम करून त्याने पत्नीचं भोजन केले. चैत्र महिन्यात विषयुक्त काळ जाणून तो तिथे अजून 3 दिवस राहिला. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गंगावतरण व्यादवाक्योपदेश कथनपूर्वक नामक दानादी फलवर्णनम नामक 56वा अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 57वा व्याघ्र स्वर्गगमन वर्णन. ओम नमो नर्मदाय. ईश्वरवाच भानुमती द्विजोद्भोज्य बुभुजे भक्तशेषता भक्त्या सुमुखमास्थ्याय तदन्न परिमाणम्यश्च. ईश्वर बदले भानुमतीने सर्व ब्राह्मणांना भोजन करून उर्वरित अन्न स्वतः सेवन केले. भोजन करून सुखपूर्वक बसून अन्नाचा परिपाक करी. कामदेवाची तिथी त्रयोदशीच्या दिवशी मार्कंडेय कुंडात स्नान केले. सर्वांच्या अंतःकरणात सुप्तावस्थेत असणाऱ्या श्री विष्णूंची पूजा केली. उपवास नियमाचे पालन करून शुद्ध जल व पंचामृताने तसेच सुगंधी द्रव्याने नाहू घालून धूपदीप अर्पण करून रंगीबिरंगी फुलांनी तसेच सुगंधित नैवेद्याने श्री भगवान शंकरांची पूजा केली. रात्री जागरण करून पौराणिक कथा ऐकत नृत्य गीत स्तोत्रांनी श्री शंकराचे ध्यान केले. भगवान सम्मुख विधीपूर्वक नैवेद्य दाखवला. चातुर्यवर्ण तसेच परिवारातील सर्वांना भोजन करवले. चतुर्दशीपर्यंत शंकराची पूजा करून शंख व विविध वाद्ये ढोलक आदी नगाऱ्यांच्या निनादात तिने लोकांसहित नृत्यगीत तसेच स्तोत्राच्या पठणाने ती रात्र घालवली. प्रातःकाळी खीर मध तुपादीसहित ब्राह्मणांना भोजन दिले. ब्राह्मणांच्या इच्छेनुसार त्यांना यथाशक्ती दान देऊन सुगंधित फुलांनी इच्छेनुरूप त्यांची पूजा करून तसेच रंगीबेरंगी वस्त्र अर्पण करून देवांचे पूजन केले. सुंदर माळांनी अनेक दीपांनी प्रकाशमान अनेक प्रकारच्या भोज्य पक्वानांनी शिवाय सुंदर स्वादिष्ट लाडू आदी पदार्थांनी त्या ब्राह्मणांना सन्मानित केले. ते सर्व ब्राह्मण वेदाध्ययन तत्पर होते. त्या लोकांनी त्या पर्वताला पद्मक संबोधले आहे. तेव्हा सूर्याचा दिवस पौर्णिमा तिथी आणि चित्रा नक्षत्र असते. संक्रांत व विषुवृत्त काळातही काळी असतो. व्यतिपात योग व विष्टीकरण असते. यास्तव त्याला पद्मक म्हणतात. अयनादी पुण्याने जो चौपट फळ देणारा दिवस आहे. या पद्मयोगात दिलेले दान हवन जप व सर्व अक्षय होते. सर्व ब्राह्मण भानुमतीसह शूलभेद तीर्थात गेले. त्यांनी त्यावेळी तिथे पत्नीसह शबर व्याघ्राला कुंडात पाहिले. राजा तो ईशान्य दिशेला पर्वत शिखरावर जाऊन भार्येसह स्वतःला खाली झोकून देण्यास तयार झाला. भानुमती म्हणाली, महाधैर्य धरणारे वीर, तुम्ही थांबा, माझे वचन ऐका. तुम्ही स्वप्राण का सोडत आहात? तुम्ही अजून तरुण आहात. तुम्हाला कशाचा पश्चाताप आहे? कशाचा उद्वेग आला आहे? काय दुःख आहे? तसेच व्याधी आहे. तुम्ही आजही लहान मुलांसारखे आहात. याप्रमाणे काय कारण आहे? शबराने सांगितले, यामागे काही कारण नाही, काही दुःखही नाही. मी संसार भयाने ग्रासलो आहे. आता माझी बुद्धी अन्य विषयात प्रवृत्त होत नाही. महाभाग्याने कष्टाने मनुष्य जन्म मिळतो. हे सुंदरी, हा जन्म लाभूनही जो धर्माचरण करीत नाही तो स्वतःच्या दोषानेच घोर नरकात जातो. म्हणून या पापविनाशक तीर्थात मी स्वतःला खाली झोकून देऊ इच्छितो. राणीने समजवले, अजूनही धैर्य संपजण्याचा काळ आहे. खोटे कर्म करणारा मनुष्यसुद्धा निश्चितच व्रत व दानाने शुद्ध होतो. मी तुला अन्न वस्त्र व खूप द्रव्य देईन. भगवान शंकराचे ध्यान करत तू नित्य धर्माचरण कर.
शबराने सांगितले, मी धनधान्य व वस्त्राची इच्छा करत नाही. राजकुमारी, जो ज्याचे अन्न खातो तो त्याचे पाप खातो. राणीने स्पष्ट केले, केवळ कंदमुळे फळांचा आहार घेऊन सेवन केल्यास, शिवाय परिभ्रमण करीत नियमानुसार उत्तम भिक्षा मागून सुतीर्थात स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. तेव्हा पापरहित होऊन शुद्ध होतो. असे कर्म केल्यास तूही पवित्र होऊन निश्चितच उत्तम गती प्राप्त करशील. शबरव्याध म्हणाला, प्राणापेक्षाही श्रेष्ठ अन्नाचा मी आज त्याग केला आहे. सत्याचा लोप होऊ नये म्हणून हे देवी, माझ्या बुद्धीने मी आज निश्चिंत झालो आहे. आपण माझ्यावर कृपा करा. सर्व लोकांसह आपण मला क्षमा करा. असे म्हणून अर्घ्य उत्तरीय वस्त्राने त्यांना स्वतःला बांधून तो तयार झाला. पत्नीसह त्या व्याधाने पुन्हा भगवंतांचे ध्यान करून उडी मारली. राजा पर्वताच्या अर्ध्या भागातच पडून तो जीवरहित झाला. राजा लोकांनी त्या दोघांना कुंडावर छिन्न विच्छिन्न झालेले पाहिले. काही वेळानंतर शबराने पत्नीसह दिव्य विमानात चढून उत्तम गती प्राप्त करून घेतली. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील व्याघ्रस्वर गमन नामक 57वा अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 58वा. शूलभेद तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. उत्तानपाद उवाच. अथातो देवदेवेश भानुमत्यकरोच्चकिम एष मे संशयो देवा कथयस्व प्रसादता. उत्तानपादाने सांगितले, हे देवादिदेव, हे ईश्वर, त्यानंतर भानुमतीने काय केले याबद्दल मला जिज्ञासा आहे. कृपा करून सांगावे. ईश्वर बदले, ही भानुमती काही काळ विचार करून कुंडाजवळ गेली. कुंडाचा महिमा पाहून राणी आनंदमय झाली. अनेक ब्राह्मणांना तिने बोलावून घेतले. तिने त्याच वेळी सर्वांची पूजा केली. राजकुमारी ब्राह्मणांना विधिपूर्वक दान देऊन उत्तम निश्चय करून शांत चित्ताने स्थिरावली. पितृगण तसेच देवाची पुन्हा विधिवत पूजा करून चैत्र महिन्यातला एक पक्ष तिने तग धरला. त्यानंतर ती राणी अमावस्येला त्या पर्वताजवळ गेली. पर्वत शिखरावर चढून हात जोडून सर्व ब्राह्मणांना पाहून तिने निरोपाचे भाष्य केले. माझे माता पिता, बंधू बांधव, मैत्रिणी जे आहेत त्यांची क्षमा मागून त्यांना प्रार्थना करून तुम्ही सांगा की त्यांची कन्या शूलभेद तीर्थात यथाशक्ती तप करून निजशरीर त्याग करून स्वर्ग प्राप्त झाली. ब्राह्मणांनी आश्वासन दिले, हे श्रेष्ठ व्रतधारी राणी, आपल्या मातापित्यांना आम्ही सांगू. हे सुंदर भाग्यवान, याबाबत आपण संशय घेऊ नका. तेव्हा त्या सर्वांना सोडून अर्ध्या उत्तरीय वस्त्राने पुन्हा स्वतःला घट्ट बांधून हे राजा तिने एकाग्र चित्ताने पर्वत शिखरावरून स्वतःला झोकून दिले. तेव्हा पर्वताच्या अर्ध्या भागापर्यंत पोचताच अनेक रूप सुरसुंदरी तिला दिसल्या. त्या म्हणाल्या, महाभाग्यशील कन्ये, महातपस्वीनी भानुमती, तू दिव्य विमानात बसून कैलासाकडे जा. तेव्हा ती सर्वांदेखत स्वर्गात गेली. श्री मार्कंडेय बदले, या प्रकारे तुम्हाला मी शूलभेद तीर्थाचे विस्तारपूर्वक वर्णन केले, जे मी ऋषी व देवांच्या संयोगात श्री शंकरांकडून ऐकले. जो हे चरित्र तीर्थात वा देवळात वाचतो तो शतजन्माच्या महात्म्यापासून मुक्त होतो. ब्राह्मणाला मारणारा, दगरुडा, चोर, गुरुपत्नीशी समागम करणारा, गोहत्यारी, तसेच देवब्राह्मणाच्या धनाचे अपहरण करता, स्वामीद्रोही, मित्रघाती, विश्वासघातकी, परक्यांचे धनदार हडप करणारा व नष्ट करणारा, तराजूचे मापक बरोबर न ठेवणारा, केवळ अन्यायपूर्वक व्याजाने धन कमवणारा, कन्या विक्रय करणारा, परस्त्री वाहिनी, सून व कन्येशी समागम करणारा, दुसऱ्यांचा द्वेष करणारा, धर्मदूषित करणारा, असे सर्व पापी शूलभेद तीर्थाच्या प्रभावाने मुक्त होतात. राजा, जो हे चरित्र श्राद्ध कर्मात भोजन करताना ब्राह्मणांना ऐकवतो, त्याचे पितृगणही सर्वार्थाने पूर्णतया प्रसन्न होऊन मार्गी लागतात. हे जितेंद्रिय होऊन भक्तिपूर्वक पठण होत असलेले शूलभेदाचे महात्म्य श्रवण करतो, तो सर्व पापातून मुक्त होऊन सर्व कल्याणमय प्राप्त करतो. जे हे श्रेष्ठ पावन व्याख्यान
अलग अलग श्रवण पठना करणाऱ्याने यश आयु कीर्ती वर्धित करणारे आहे. अशा प्रकारे श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर स्थित शूलभेद तीर्थाचा मोठमोठ्या पापखंडचे छेदन करणाऱ्या कुदळीप्रमाणे पुण्यमहिमा मी कथन केला. पापी पुरुषत्व तो महिमा श्रवण करत नाही. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील शूलभेद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 28वा अध्याय इथं पूर्ण झाला. हरे नमा नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 59. पुष्करणी आदित्य तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततः पुष्करणी गच्छेत् सर्व पाप प्रणश्चिनीं श्रुत्वे यस्या प्रभावे तु सर्व पापे प्रमुच्यते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले यानंतर सर्व पापांना नष्ट करणाऱ्या पुष्करणीत जावे, जिचा प्रभाव ऐकल्यावर मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. श्री नर्मदेच्या उत्तर तटावर एक परमपवित्र तीर्थ आहे, जिथे भगवान वेदमूर्ती श्री सूर्यनारायण सदा विराजमान आहे. ज्या प्रकारे कुरुक्षेत्र सर्व इच्छां पूर्ण करणारे पवित्र उत्तम तीर्थ आहे, त्याप्रमाणे हे तीर्थसुद्धा सर्व इच्छा व फल देणारे पुण्यतीर्थ आहे. राजा, या प्रकारे कुरुक्षेत्रात दानववृद्धी होते, त्याप्रमाणे पुष्करणीत निसंशय दानवृद्धी होते. या तीर्थात सुवर्ण निर्मित एक जव दान दिल्यास ज्याप्रमाणे मानवाचे मस्तक उत्तम स्थान आहे, त्याप्रमाणे पुष्करणीत त्या दोघां दानाचीही उत्तम स्थिती मानली जाते. जो सूर्यग्रहणात विधिपूर्वक दान देतो, हत्ती, घोडे, रथरत्ने, घर, गाई, गाडी घेऊन जाणारे बैल, सोने चांदी आदी वस्तू 13 दिवसांपर्यंत ब्राह्मणाला दान करतो, त्याला 13 पट फळ मिळते. राजा, जो तिळनिष्ठित जलाने पितृगणांचे तर्पण करतो, त्याला त्या तीर्थात 12 वर्ष सिद्धी प्राप्त होते. जो तिथे खीर, मध, तुपाने तर्पण करतो, तो स्वर्ग प्राप्त करतो. इथे पितृनिमित्त दान अक्षय होते. त्या तीर्थात अक्षत, बोर, इंगुरी फळ व बेलाने तिळनिष्ठित तर्पण केल्यावर निसंशय अक्षय फल प्राप्त होते. तिथे स्नान करून जो दिवाकराची पूजा करतो, आदित्य हृदय जप करून पुन्हा श्री सूर्याचे पूजन करतो, तो देव वंदित होऊन परमलोकात जातो. राजा, जो पुरुषोत्तम ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदाच्या एक एक ऋषेचा जप करतो, तो निश्चितच संपूर्ण वेदांचे फल प्राप्त करतो. जो सूर्यनारायणाचे ध्यान करत तीन अक्षरी ओंकारार्थ मंत्राचा जप करतो, तो आदित्य हृदय जप करून सर्व पापातून मुक्त होतो. नृपश्रेष्ठ, जो तिथे विधिपूर्वक देहत्याग करतो, तो त्या उत्तम स्थानी जातो, जिथे भगवान सूर्य विराजमान आहे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील पुष्करणी आदित्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 59वा अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर. अध्याय 60वा. आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. भूयोऽप्यं प्रवक्ष्यामि आदित्येश्वरमुत्तमं सर्वदुःखहरं पार्थ सर्वविघ्नविनाशनं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे युधिष्ठिर, मी पुन्हा सर्व दुःख विनाशक, सर्व विघांत उत्तम आदित्येश्वराचा महिमा वर्णन करीन. हे आदित्येश्वर तीर्थ आयु, लक्ष्मीवर्धक, पुत्र, स्वर्ग देणारे परम कल्याणकारी आहे. कुरुवंशोत्पन्न स्वर्ग, मनुष्यलोक व पाताळात अन्य शोभायमान तीर्थ नाही. कुरुक्षेत्र, गया, गंगा, नैमिषारण्य व पुष्कर, वाराणसी, केदार, प्रयाग, रुद्रनंदन, स्वामी कार्तिकेय, महाकाल, सहस्त्राक्ष, इंद्रतीर्थ, शुक्लतीर्थ ही सर्व तीर्थे आदित्येश्वर तीर्थाच्या 1/16शीही नाही. राजश्रेष्ठ, आदित्य तीर्थात जे घडले ते तुम्ही ऐका. मी वार्धक्याने पीडित आहे, पण स्नेहाने कथन करतो. सर्व तेजस्वी तपस्वी ऋषींनी ऐका. श्री रुद्र सन्निध्यात नंदी व स्कंद आदी गणांसह मी ऐकले आहे. पार्वती देवीने श्री शंभूदेवांना रवितीर्थाचे फल विचारले, तेव्हा श्री शंभूदेवांनी प्रेमपूर्वक पार्वतीला सांगितले. श्री रुद्राने उद्देशलेले सर्व मी एकाग्र चित्ताने ऐकले व ते सर्व मी तुला सांगेन. पांडव, तू हे लक्षपूर्वक ऐक. पूर्वी दुष्काळग्रस्त ब्राह्मण श्री नर्मदा तटावर आश्रयास आले.
उद्दालक, वसिष्ठ, मांडव्य, गौतम, याज्ञवल्क्य, गर्ग्य, शांडिल्य, गालव, नचिकेत, विभांडक, वालखिल्य आदी, तसेच शातातप, शंख मेदिनी, शंख जेमिनी, गोभिल, जेगी, शौर्य, शतानिक हे सर्व ऋषी तिथे आले. त्यांनी श्री नर्मदेची पूर्णता तीर्थयात्रा केली. क्रमशः ते ऋषी वृक्षांनी आस्वाद दिले. धावडा, तेंदू, पाटल वृक्षांनी उज्ज्वल आदित्येश्वर तीर्थाला पोचले. ते तीर्थ डाळिंब, सारदा, शमी, केशर, किंशुक वृक्षांनी परिपूर्ण होते. त्या पुण्यमय सुगंधित पुष्पांनी भरलेल्या पुत्राग, नारळ, खेळ, कल्पवृक्ष आदी वृक्षांनी पूर्ण, अनेक श्वापदांनी भरलेल्या, मृग मांजरींनी युक्त, अस्वल हत्तींनी व्याप्त, तसेच व्याघ्र, चित्ता यासारख्या प्राण्यांनी शोभित वनात सर्व ऋषी प्रविष्ट झाले. तेथे त्या ऋषींनी रक्तवर्णीय, रक्तवस्त्रयुक्त, लाल पुष्पमालांनी सुशोभित, रक्तचंदनाने अलंकृत, लाल आभूषणांनी भूषित, पाशस्थ भयानक स्त्रियांना पाहिले. त्यांच्या जवळच काळ्या मेघासमान विशाल देहाचे, भयानक चेहऱ्याचे, हाती पाश घेतलेले, पर्जन्यवृष्टी अभावी वैराळ प्रदेशाप्रमाणे व्याकुळ पिवळ्या नेत्रांचे पुरुषही पाहिले. तिथे ऋषींनी लांबजी बसलेली, विक्राळ चेहऱ्याची, तीक्ष्ण दातांची एक भयंकर आणि वृद्ध स्त्री पाहिली. वंशोत्पन्न कुरुश्रेष्ठ राजा यानंतर ती स्त्री त्या समूहाजवळ गेली. त्या पापी लोकांनी स्वाध्यायात मागण ब्राह्मणांना पाहिले. तपात गर्क समूह रूपात बसलेल्या ब्राह्मणांना म्हणाली, पूज्य, आमच्या स्वामींचे श्री नर्मदा तटावर वास्तव्य आहे. तुम्ही तिथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करा. तिचे बोलणे ऐकून ते सर्व ब्राह्मण श्रेष्ठ शीघ्र श्री नर्मदा तटावर गेले आणि श्री नर्मदेचे दर्शन घेऊन काही ऋषी तिची स्तुती करू लागले. देवी, तुझा जय असो, तुला आमचा नमस्कार असो. ते म्हणाले, सिद्धगणांनी सेवित माई, तुला आमचा नमस्कार असो. हे पवित्र रूपी मंगल रूपा, तुला आमचा नमस्कार असो. सहस्त्र ब्राह्मणांनी सेवित श्रेष्ठ श्री रुद्रोत्पन्न, तुला आमचा नमस्कार असो. पवित्र असलेल्यांना पावन करणारी, तुला आमचा नमस्कार असो. वरदायिनी देवी, तुला आमचा नमस्कार असो. शीतल जल असलेली, सुखप्रद, सर्व पापी, सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ, आश्चर्यकारक प्रभाव असलेली, तुला आमचा नमस्कार असो. अनेक जीवनी सेवित अंगवाली, गंधर्व, यक्ष, सर्प आदींना पवित्र करणारी तू सदा पूजित आहेस. मोठमोठे हत्ती, घोडे, डुक्कर तुझे जल पितात. तुझे जल महातरंगमालांनी युक्त आहे. सर्वश्रेष्ठ सुखप्रद देवी, तुला आमचा नमस्कार असो. पापयुक्त पाशबंधनात असणाऱ्या आम्हा सर्वांना तू मुक्त करावे. मनुष्य तोपर्यंत नरकात भ्रमण करत राहतो जोपर्यंत तो तुझ्या जलाचा आश्रय घेत नाही. तुझे जल चंद्रसूर्याचा स्पर्श झाल्यावर मनुष्याला परमपद देते. कमलमुखी, अनेक संसार भयानक पीडित, अनेक पापांनी घेरलेल्या, अनेक द्वंद्व, द्वेष आदींनी समन्वित मनुष्याच्या उद्धारार्थ तूच गती आहे. नद्या तुला येऊन मिळाल्यावर निसंशय निर्मळ पवित्र होतात. दुःखपीडितांना तू अभय देतेस. अनेक महापुरुष तुझ्या पूजनाने धन्य झाले. जोपर्यंत जीव तुझ्या उसळणाऱ्या जलतरंगाला स्पर्श करत नाही तोपर्यंत मलमूत्राने भरलेला देहाभिमानी अनेक नरकात भ्रमण करत राहतो. देवी, म्लेंछ, पुलिंद, राक्षस जे पुण्य जल पितात ते सुद्धा महाभयापासून मुक्त होतात. मग त्या ब्राह्मणाच्या बाबतीत काय सांगावे, जे संसार बंधनाने भयभीत झालेले आहेत. या घोर कलियुगात विस्तारामुळे सरोवर, नद्या सुकून जातात. परंतु देवी, तू आकाशगंगेप्रमाणे जलोत्पूर्ण होऊन शोभून दिसतेस. हे वरदायिनी देवी, या काळाचे पालन करून आम्हाला मोक्षप्राप्ती होऊ शकेल अशी आमच्यावर कृपा करू. जे तुझा आश्रय घेऊन तुला शरण येतात त्या पुत्रांचे तू मात्यापित्या समानच पालन करतेस. कृपा करून तू आमची पालनकर्ती होऊन असा वर कर की पर्जन्याअभावी पडलेल्या भयंकर दुष्काळात आम्ही तरुण जाऊ. हे युधिष्ठिर, अशी स्तुती केल्यावर नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदेची मूर्ती ब्राह्मणांच्या सन्निध प्रगट झाली. श्री मार्कंडेय वरले, हे राजा,
जे या नर्मदा स्तोत्राचे पठण करतात, भक्तिपूर्वक परम शांत होऊन श्रवण करतात, ते दिव्य विभूषित शरीरधारी वृषभयुक्त यानाने रुद्रलोकात जातात. जे श्री नर्मदा जला स्नान करून या स्तोत्राचा निरंतर जप करतात, त्यांना अंतकाळी श्री नर्मदा देवी उत्तम विशुद्ध व शीघ्रगती प्रदान करते. जो मनुष्य प्रातःकाळी उठून व झोपताना प्रतिदिन या उत्तम स्तोत्राचे पठण करतो, त्याला श्रीदेवी नर्मदा शरीराचा क्षय झाल्यावर स्वजलात आश्रय देते. तसेच महाभाग सर्व पापातून मुक्त होऊन स्वर्गात आनंदाने दिव्यभोग भोगतात. अन्य नाही. जे भरतवंशमन राजा या स्तोत्राने पठण होऊन रेवा दक्षिणाभिमुख वाहत जलाने अभिषिक्त ब्राह्मणांना बदला. मी तुम्हाला ते अमृतत्व देते, जे योगीजनांनाही प्राप्त करीत नाही, ते संपूर्ण देवांनाही दुर्लभ आहे. ते सर्व तुम्ही माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त कराल. अशा प्रकारे हे राजा त्या ब्राह्मणांनी अतिश्रेष्ठ वर मिळवून प्रसन्न चित्ताने जात असताना एक महाआश्चर्य पाहिले. मार्कंडेयातले पार्थ या लोकांनी श्री नर्मदा तटावर स्थित स्नान पूजे आसक्त हा पंचमहाबलवान पुरुषांना पाहिले. राजा सर्व वेदांग पारंगत ब्राह्मणांनी सांगितले. वनामध्ये पाशधारी महाभयवह अतिचंचल शुभवाणीने बोलणाऱ्या भयंकर स्त्रिया वृद्ध पुरुषांना पाहून पुढे जायचे साहस नव्हते. हे सर्व परस्परांना पुन्हा पुन्हा पाहत होते. त्यांनी जो संवाद साधला तो तुम्ही ऐकावा. ते ब्राह्मणांना म्हणाले, आमचे 5 पुत्र श्री नर्मदा तटावर वास्तव करीत आहेत. श्रेष्ठ सज्जन, तुम्ही तिथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करा. हे शुभवचन ऐकून ब्राह्मण एकमेकाकडे पाहून विचारू लागले, ते 5 पुरुष कुठे आहेत? ते कोणाचे आहेत व कुठून आले? या भयावह पुरुषांनी काय सांगितले आहे? त्या पुरुषांनी सांगितले, आम्ही सर्वांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व तीर्थात स्नान केले, पण त्यामुळे हे पूर्व प्रारब्ध पापनाश झाले नाही. मात्र या तीर्थाच्या प्रभावाने पापरहित झाले. अग्नी व काळासमान ब्राह्मण, तुम्ही सर्व ऐका. देहदारीचे अधपतन करणारी भयानक अचिंत्य पापकृत्य आहे. त्यापैकी आमच्यातील एका पापीने गुरुपत्नीशी समागम केला, दुसऱ्याने मित्राचे घर सोने आदी हडप केले, तिसऱ्याने ब्रह्महत्येचे घोर पातक घेतले, चौथ्याने अनिच्छेने सुरापान केले, 5व्याने अकारण गोहत्या केली. हे राजा, इच्छेविना त्या सर्वांचे पाप घडले. त्यामुळे ब्राह्मणांचे उद्धार करणारे वचन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते महापापी ब्राह्मणांनी त्वरित आज्ञा मानून पापरहित केले. श्री नर्मदेच्या या तीर्थाच्या प्रभावाने प्रभावित होऊन इथे कोणत्याही रूपात पापाला प्रवेश असंभव आहे असा विचार करून त्या सर्व पापी जनांनी मनात श्री भगवानांचे ध्यान करून अग्निदेवाचे चिंतन केले. पवित्र श्री नर्मदेला अग्नी करून पितृदेवतांचे तर्पण केले. हे पांडवश्रेष्ठ राजा, सूर्यनारायणाला प्रणाम करून हृदयात भगवान विष्णूचे ध्यान करून प्रज्वलित होत असलेल्या अग्निदेवाची भक्तिपूर्वक परिक्रमा करून पापांनी उद्विग्न होऊन सात्विक भाव स्वीकारून रजोगुण तसेच नमगुणाचा त्याग करून श्री रेवा तटाच्या उत्तर तटावर सर्व पाप अग्नीत नष्ट केले. हे युधिष्ठिर, तेव्हा त्या ब्राह्मणांनी त्या लोकांना विमानात बसलेले पाहिले. ऋषींनी श्री नर्मदा तटावर अतुलनीय आश्चर्य पाहिले. तेव्हापासून ते सर्व ब्राह्मण रागद्वेषरहित होऊन प्रसन्न मनाने मोक्षाच्या इच्छेने श्री आदित्य तीर्थाचे सेवन करतात. राजा, तुम्ही या तीर्थाचे पुण्य माझ्याद्वारे ऐका. हे राजा, वृद्ध भावाने पीडित असूनही भक्तीने प्रसन्न होऊन मी 2 कोसच्या मध्येच स्थित होऊन त्या तीर्थाचा उद्देश पावन करेन. ज्या प्रकारे कुरुक्षेत्र पुण्यदायी आहे त्या प्रकारे सूर्यतीर्थही असल्याचे मी ऐकले आहे. हे राजा, श्री शंकराने कार्तिकेय स्वामींना पूर्वीच सांगितले आहे, सर्वांनी ऐकले आहे. मी सुद्धा तिथे जवळच होतो. ईश्वर बदले हे षडानंद, सूर्यग्रहण असताना आदित्य तीर्थ अथवा कुरुक्षेत्रास जाणाऱ्या एकच सारखे फळ मिळते. स्नान, दान, जप, तप, विशेषतः होम कार्याचे आदित्य तीर्थास व कुरुक्षेत्रास निस्संदेह समान पुण्य असते. ग्राम अथवा वनात सर्वत्र श्री नर्मदा पुण्यदायिनी आहे. रवितीर्थात श्री रेवा पुष्कळ विशेष पुण्यफल प्रदायिनी आहे.
षष्ठी तिथीला रविवार व्यातिपात वैधुर्ती योग, संक्रांती, अमावस्या आणि ग्रहणाच्या वेळी इंद्रियांना जिंकून जी तीर्थाची यात्रा करावी, या तीर्थाची यात्रा करावी. कामक्रोध रहित रागद्वेषयुक्त होऊन हे राजा परमभक्तीने उपवास करून भगवान सन्निध रात्री जागरण करून देवासाठी दीप प्रज्वलित करावा. प्रेमपूर्वक श्री विष्णूची कथा ऐकावी. वेदअभ्यास करावा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाचा पाठ करावा. या तीर्थात जो एका ऋचेचा जरी पाठ करतो तो वेदपाठाचे फळ प्राप्त करतो. तेथे गायत्री शब्दद्वारा चारी वेदांच्या फळाचे फळ प्राप्त होते. प्रातःकाळी अन्नदान, सुवर्णदान आदीने ब्राह्मणाची पूजा करावी. भूमिदान, वस्त्र, शक्तिपूर्वक अन्नदान, छत्री, पादत्राणे, शय्या, गहू आदीचे दान, बैल, हत्ती, कन्यादान, घोडागाडी, विद्यावान आदी विद्वान ब्राह्मणांना दिल्याने मानवास सर्वांकडून अभय प्राप्त होते. अर्थात शत्रूही मित्र होतात. तसेच विषयी अमृत होते. सारे ग्रह अनुकूल होतात. भगवान सूर्य त्यावर प्रसन्न होतात. हे राजा, रवितीर्थाचे सर्व फळ मी तुम्हाला सांगितले. ते भक्तियुक्त रवितीर्थाचे शुभफल श्रवण करतात. ते सर्व पापापासून मुक्त होऊन सूर्यलोकात नियमित वास करतात. गोदानाने मनुष्याला जे पुण्य प्राप्त होते, भृगुदर्शनाने जे पुण्यफल प्राप्त होते, तसेच केदार क्षेत्रात जल पिण्यास देऊन जे पुण्यफल प्राप्त होते तेच पुण्य इथेही प्राप्त होते. 1 वर्ष पिंपळ वृक्षाची सेवा करत तिळपत्रावर दान करण्याचे फळ आदितेश्वराच्या कीर्तनानेही मानव प्राप्त करतो. हे राजा, ज्याचा प्रभाव ऐकल्यावर जे फळ मिळते ते सर्व मी तुम्हाला सांगितले. महापापी, कृतज्ञ तसेच स्वामी व मित्राचा घात करणाऱ्यांपासून या तीर्थाचा महिमा गुप्त ठेवावयास हवा. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदितेश्वर तीर्थ परमात्मा वर्णनम नावाचा 60वा अध्याय संपूर्ण झाला. नर्मदे हर. अध्याय 61. शक्रेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत परपुण्य नर्मदा दक्षिणे तटे शक्रतीर्थ सुविख्यात शेषाग विनाशनम. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले. यानंतर परमपावन श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर सुविख्यात व पूर्णता पापनाशक शक्रतीर्थ अर्थात इंद्रतीर्थावर जावे. नर्मदे हर हर नर्मदे. आज अध्याय 55 ते 60 पूर्ण झाला. 10वं पुष्प नर्मदा मैयाला अर्पण केलं आणि आज वाणीला विराम देण्यापूर्वी आपण रोज जशी मानसिक आरती करतो नर्मदा मैयाची, साक्षात नर्मदा मैया इथे आहेच. आपण मानसिक आरती करतो आणि ती मानसिक आरती करूया आपण. नर्मदे हर. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. नर्मदा भवानी रेवा नर्मदा भवानी. नर्मदा भवानी अम्बा नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. निकसी जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़. निकसी जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़. दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी. दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत. घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत. भक्तानंद देत देव राजधानी. भक्तानंद देत देव राजधानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा
भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल मनोरवी उदय काल शोभा सुखदानी मनोरवी उदय काल शोभा सुखदानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी ओंकार महिमा अपार शूल पाणी दुवादार ओंकार महिमा अपार शूल पाणी दुवादार शंकर कैलास त्याग बसे संग भवानी शंकर कैलास त्याग बसे संग भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी नर्मदा भवानी रे मा नर्मदा भवानी मैया नर्मदा भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे